वळूयात पुढल्या बातमीकडे। सांगलीतील 3 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात आहेत। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीस सांगली जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 3 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सांगली जिल्हा नशामुक्त करण्याकरता मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह एका समाजसेवकाला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर सांगली जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीकरता शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी दिगंबर कांबळे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते आज नाशिकमध्ये हरित नाशिक मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। या प्रसंगी मित्रपक्षांच्या राष्ट्रीय संत समितीचे महंत, मठाधिपती, महामंडलेश्वर आणि महामंत्री तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांचे प्रमुखही उपस्थित होते। एक बार हाथ ऊपर करो। सभी साधु महंतों का स्वागत। आप मंच या अभूतपूर्व सोहळ्याचे एक साक्षीदार बनत आहोत। तर आपलं नाशिक खरं तर कसं आहे, तर आपलं नाशिक हे सहस्त्र दळ कमळ असं सुरू आहे। अनेक संस्थांचा सहभाग या सगळ्यामध्ये आहे आणि जिथे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।